पुनर्विवाह भाग 9। काय मंडळी, कसली वाट बघताय मग? हो, झाली एकदाची सगळी तयारी। आरोहीच्या मावस सासूबाईंनी तिला छान आवरून खाली यायला सांगितलं। तिला कळेनाच झालं की आता कुठं जायचं आहे, पण उलट प्रश्न नको म्हणून तिने तयार होऊन खाली जायचं ठरवले। मंगाची साडी तिच्या अंगावर होती, फक्त केस नीट आवरून चेहरा व्यवस्थित करून ती खाली गेली। सासूबाईंनी तिला हळदी कुंकू लावून तिची खणा नारळाने ओटी भरली। त्यात परत एक सुंदर साडी, गजरा, बांगड्या आणि फळे व सुकामेवा सुद्धा दिला। शी म्हणाली, रेखा तिला घेऊन खोलीत जाऊन नीट तयार कर आणि सगळं समजावून सांग, असं बोलत होत्या। रेखा आरोहीला घेऊन वर आली व तिला खूप सुंदर तयार केले। सुंदर मुलायम अशी जांभळ्या रंगाची साडी, त्यावर मॅचिंग बांगड्या, डायमंडचे नाजूक दागिने, त्याला साजेशी लिपस्टिक आणि टिकली व केसात लावलेल्या मोगऱ्यांचा गजरा, या सध्या रूपात सुद्धा आरोही खूप गोड दिसत होती। माय गॉड वहिनी, तू किती भारी दिसतेस, असे म्हणून तिच्या रूपात आणखीन भर पाडत होती। त्यानंतर रेखाने तिला आदित्यच्या सजवलेल्या खोलीमध्ये आणून सोडले। ती आदित्यला खोलीमध्ये पाठवण्यासाठी निघून आली। आरोही आज पहिल्यांदाच आदित्यच्या म्हणजे गो टू फर्स्ट आजपासून त्या दोघांच्या खोलीत आली होती। दार उघडून पाय ठेवल्याबरोबरच सगळे लाईट सुरू झाले आणि त्या सजवलेल्या रूमकडे आरोही बघतच राहिली। सगळीकडे लाल गुलाबांच्या पाकळ्यांची उधळण केलेली होती। बेडच्या चाहूबाजूंना निशिगंधा व गुलाबांच्या माळा सोडल्या होत्या। संपूर्ण रूममध्ये लावलेल्या सुवासिक मेणबत्त्यांनी वातावरण प्रफुल्लित केले होते। बेडच्या बाजूला 2 काचांच्या ग्लासामध्ये मसाला दूध ठेवलेले होते। बेडवर सुद्धा गुलाबांच्या पाकळ्यांनी दिल काढला होता। मोगऱ्यांची फुले सुद्धा एका टोपलीत भरून ठेवलेली होती। मोगरा म्हणजे तर सगळ्यांची कमकुवत बाजू ना, आणि आरोही तर वेडीच होती मोगऱ्यांसाठी। हे सगळं बघून आरोही जे समजायचे ते समजली आणि लाजेने चूर झाली होती। आता तिला खूप धाकधूक वाटत होती। हृदयांच्या ठोक्यांचा जोर वाढतच होता आणि तिच्याही न कळत आरोही आदित्यची खूप आतुरतेने वाट बघत होती। खूप वेळ होऊनही आदित्य रूममध्ये आला नाही म्हणून ती मनातून चिडली देखील होती। तरी पण ती तो येतच असेल असे समजून बेडच्या एका बाजूला अलगद जाऊन बसली व मोगऱ्यांची फुले आपल्या उंजळीत घेऊन त्याचा सुगंध घेण्यात मग्न झाली होती। त्याच क्षणी आदित्य आत आला। आरोही खोलीत असेल याचे भान त्याला नव्हते, त्यामुळे तो सरळ आत आला आणि तिला बघताच जागेवर थांबला। तो आल्याचे तिला कळताच ती लगेच उठून उभी राहिली। थोडा वेळ तसा शांततेत गेला। आता पुढं काय होणार या कल्पनेनेच आरोहीला घाबरायला झालं आणि स्वतःच्याच विचारांनी चेहऱ्यांवर हसू सुद्धा आलं। इकडे आदित्यला मात्र काही सुचत नव्हतं। त्याच्या अंगातलं संपूर्ण ताण गेल्यासारखं जाणवत होतं त्याला। कुणीच कुणाशी बोलत नव्हतं। दोघांनाही सुरुवात कुठून करावी हेच समजत नव्हते। मी आलोच, असे बोलून आदित्य बाथरूममध्ये शिरला। चेहऱ्यांवर पाणी शिपडून थोडा वेळ फ्रेश झाला आणि बाहेर येऊन गटागटा एक ग्लास पाणी पिला व खुर्चीवर आरामात डोळे बंद करून बसला होता। आरोही उभीच आहे हे बघून आदित्य म्हणाला, तुम्हीही बसून घ्या, असे तिच्याकडे न बघताच बोलला। आदित्यने आपल्याकडे बघितले सुद्धा नाही। त्याचे आरोहीला फार वाईट वाटले, पण तरीही त्याने बसायला सांगितल्यामुळं तिला आनंदच झाला। आदित्यने सगळी हिंमत एकवटून बोलायला सुरुवात केली। आदित्य म्हणाला, हे बघा मिस आरोही, मला माहीत नाही या लग्नाला तुम्ही स्वतःहून होकार कसा दिला ते। आदित्यच्या या प्रश्नाने आरोही जराशी गोंधळलीच, पण तिने शांतपणे त्याचे म्हणणे ऐकून घेण्याचे ठरवले होते। पण आता आपले लग्न झालेच आहे तर मी तुम्हाला अंधारात ठेवणार नाही। तुमच्या घरच्यांनी तुम्हाला काही सांगितलेलं आहे की नाही मला माहीत नाही, पण मी तुमच्यापासून काहीही लपवून ठेवणार नाही आहे। आदित्यचे शब्द आरोहीच्या मनातील भीती वाढवतच होते। तिला कसला संदर्भ लागतच नव्हता। आदित्य पुढं बोलायला लागला, जसे तुम्हाला माहिती आहे की हे माझे दुसरे लग्न आहे। याआधी सुद्धा माझे लग्न झाले होते, पण काही कारणास्तव आमचा डिवोर्स झालेला आहे। तो माझा प्रेमविवाह होता। माझ्या पहिल्या पत्नीवर मी जीवापाड प्रेम केले, परंतु तिने केलेल्या विश्वासघातामुळं आम्ही वेगळे झालो। आदित्यच्या वाक्याने आरोहीच्या पायाखालची जमीनच सरकली, कारण तिला यातलं काहीही कुणीही सांगितलेलं नव्हतं। आता तिला हळूहळू सगळं समजत होतं की अचानक पालवीच्या जागी काकीने मला का उभे केले असणार। काका सतत असे का विचारत होते की नक्की तू स्वतःहून या लग्नाला तयार आहेस ना? तुला काकीने सगळं सांगितलेलं आहे ना? ती त्याही परिस्थितीतून चूप बसली। आता जे वाढून ठेवलेलं आहे तेच आपलं नसीब असे समजून शांत
बसण्याशिवाय तिच्याकडे काहीच पर्याय नव्हता. तिला कुणाचा राग करावा, कुणाला जॉब विचारावं हेही समजत नव्हते. तिने फक्त हून केलं आणि आदित्य पुढं बोलू लागला. तुमच्या या निर्णयासाठी खरंच खूप धन्यवाद. सगळं माहिती असून सुद्धा तुम्ही लग्नाला होकार दिला. पण एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगायची आहे. असे बोलून आता काय नवीन, अशा प्रश्नाचा गोंधळ आरोहीच्या मनात त्याने तयार केलेलाच होता. आदित्य दीर्घ श्वास घेऊन म्हणाला, मी हे लग्न फक्त घरच्यांच्या इच्छेसाठी केले. मला नवरा बायकोंच्या नात्यात आता काहीही एक इंटरेस्ट उरलेला नाही आहे. माझ्या या नात्यावरचा विश्वासच उडालेला आहे. तुम्हाला या घरात कुठलाही त्रास होणार नाही. प्रेम, आदर, पैसा, यश, आराम सगळं मिळेल. फक्त माझ्याकडून काहीही एक अपेक्षा करू नका. आदित्यचे हे शब्द ऐकण्यापेक्षा धरणी मातेने मला पोटात घेतले तर बरं होईल असे आरोहीला वाटत होते. तिला आता पुढचे काहीच ऐकू येत नव्हते. डोळ्यांना दिसत नव्हते. डोळे गरगरत होते. तिने काय स्वप्न बघितले होते आणि क्षणात पत्त्यांचा बंगला कधी कोळसा झाला तसे तिच्या स्वप्नाची इमारत कोसळली होती. तिच्या सगळ्या इच्छा आकांक्षाचा चुराडा झाला होता. तरी आदित्य बोलतच होता की हे ऐकल्यानंतर तुम्हाला जो काही निर्णय घ्यायचा असेल तो तुम्ही घेऊ शकता. मी आनंदाने त्याचा स्वीकार करेल व तुम्हाला या जबरदस्तीच्या नात्यातून बाहेर पडायचे असेल तर मी तुम्हाला मदतही करेल. पण त्याचे हे शब्द आरोहीच्या कानापर्यंत पोचतच नव्हते. ती जागेवर स्तब्ध झाली होती आणि डोळ्यांना अश्रूंच्या धारा महापूर लागला होता. ती फक्त आणि फक्त रडत होती, पण तिच्या कंठातून थोडाही आवाज बाहेर पडत नव्हता. आदित्याने एकदाचे त्याचे बोलणे संपवले व तेथेच डोकं टेकून बसून राहिला. आरोहीकडे बघायची तर त्याची हिंमतच होत नव्हती. खूप वेळ शांततेत गेला. आरोही रडत रडतच पटकन खाली बसली. आपले अंग बेडला टेकून डोळे उघडे ठेवून फक्त छताकडे बघत होती. अश्रू थांबायचे नावच घेत नव्हते. लहानपणापासूनचे सगळे दिवस तिला आठवू लागले. एक एक करून सगळ्या जवळच्या माणसांना देवाने तिच्यापासून दूर केले होते. आणि आज ज्याच्यासाठी आपलं सगळं पूर्वीचं आयुष्य सोडून ती आली होती त्याचेही प्रेम तिच्या नशिबात नसावे. किती ती शोकांतिका. कुठल्या तरी विचाराने आरोही उठली. रडणे थांबवले. दार उघडून खोलीच्या बाहेर आली आणि बघते तर काय, तेथे आदित्यचा भाऊ वर डोळ्यात पाणी साठवून उभा होता. त्याच्या चेहऱ्यावरून त्याने सगळे बोलणे ऐकले असल्याचं जाणवत होतं. आरोहीने त्याच्याकडे बघितले. त्याने तिला हात जोडले. त्या पलीकडे तो काहीही बोलू शकत नाही. आरोहीने त्याच्याकडे एकदा बघितले आणि खाली निघून आली. देवघरात जाऊन तिथल्या समईच्या मंद प्रकाशात देवाकडे एकटकपणे बघू लागली. आता तर तिच्या डोळ्यातले अश्रू देखील सुकले होते. पण देवाकडे बघणारी तिची ती नजर काळी चिरून टाकणारीच होती. जणू काही देवाला ती विचारत होती, मीच का मला असे अभागी जीवन दिले? अजून किती परीक्षा घेणार आहेस तू? मी जगायचं आहे की नाही हेही तूच सांग. तिच्या मनात खूप प्रश्न होते, पण अगदी मूकपणे ती देवाशी भांडत होती. आदित्यच्या तोंडून बाहेर पडलेला एक एक शब्द तिच्या कानांवर कुणीतरी गरम शिशे ओतत आहे असं वाटणारच होता. इतके होऊन सुद्धा तिला आदित्यचा राग येत नव्हता. आपलं नशीबच फाटकं आहे तर त्याचे खापर दुसऱ्यांच्या माथी मारून काय उपयोग, असा विचार करून ती स्वतःच्या नशिबावर हसू लागली. वरद हे सगळं आपल्या डोळ्यांनी बघत होता, पण तिच्याशी बोलायची त्याची हिंमतच होत नव्हती. किंबहुनाही ती योग्य वेळ सुद्धा नव्हती. तिला शांत झालेलं बघून तो सुद्धा आपल्या खोलीत जाऊन बसला, पण त्यालाही खूप वाईट वाटत होते. इकडे आदित्य कधी नव्हे ते आज लहान मुलासारखा तोंडात उशी खुपसून रडत होता. आरोही रडली त्यापेक्षाही जास्त रडू त्याला येत होतं. त्याला स्वतःचा खूप राग येत होता आणि आरोहीला जे बोलला त्याचा त्रासही त्याला होतच होता. कारण आदित्य असा मुळातच नव्हता. स्वतःला कितीही त्रास झाला तरी तो इतरांना वाईट वाटेल किंवा दुःख होईल असे कधीच वागला नव्हता. पण आज त्याने आरोहीला खूप दुःख दिलेले होते. तिची काहीही चूक नसताना तिला शिक्षा सुनावली होती. त्यामुळे तो स्वतःला कधीच माफ करू शकणार नव्हता. आरोही खोली बाहेर गेली आणि आता तीही परत काही येणार नाही. इतकं ऐकल्यानंतर सरळ बॅग भरून माहेरी जाईल व पुन्हा एकदा माझ्या घरचे लोक सुने विना पोरके होतील असे त्याला वाटत होते. रडत रडतच त्याला कधी झोप लागली ते कळालंच नाही. रडून झाल्यानंतर आरोही बऱ्यापैकी शांत झाली. जे आहे ते स्वीकारून पुढं जायचं तिनं ठरवलं. कारण काका काकींच्या घरात परत जाऊन टोमणे ऐकल्यापेक्षा इथे हक्काचं घर आहे. इथेच राहून जगणे तिला सोपे वाटू लागले. आदित्यच्या वागण्याची शिक्षा इतरांना कशाला द्यायची असा विचार करताना तिला वरदचा हात जोडून उभा असलेला चेहरा आठवला.
आपुलकीने जेवायला वाढणाऱ्या सासूबाई आठवल्या. वेळोवेळी माझ्या भाच्याला सांभाळून घे असे बोलणाऱ्या मावशी आठवल्या. इतकेच नाही तर लाड लाड नवीन मामीकडे हट्ट करणारी राजवीही आठवली आणि तिच्या चेहऱ्यांवर एक गोड हसू आलं. इतकी सगळी नवी नाती मला जगण्यासाठी पुरेशी आहेत आणि प्रेमाचं काय, लग्नानंतर होईलच प्रेम असे म्हणून तिने आपल्या निर्णयावर शिक्कामोर्तब केले. पहाटेचे 4 वाजले होते. स्वतःच्या रूममध्ये गेली, कपडे बदलवले आणि कुणाला कळू नये म्हणून आपले सगळे सामान घेऊन आदित्यच्या खोलीत गेली. हा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.